पंढरपूरची वारी हा प्रत्येक वारकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा क्षण असतो। वर्षभर वारकरी जो असतो तो या वारीची वाट पाहत असतो। संत ज्ञानेश्वरांच्या दिंडीसोबत आळंदीहून जाणारे अनेक वारकरी आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करत आहोत। नमस्कार माऊली। नमस्कार। कुठून आलेत? जालना जिल्हा चित्रोड गाव घनसंगी तालुका। काय नाव तुमचं? अण्णासाहेब माणिकराव सोसे। कितवी वारी आहे तुमची? 1984 पासून। 84 पासून कंटिन्यू? 84 पासून। काय वाटतं वारी करताना? चांगला आनंद वाटतो। तुम्ही शेती करता? शेती करतो। तुम्ही ज्या वेळेला इकडे 1984 वारी करता करता गावा म्हणजे दुसऱ्याच्या दिंडीमध्ये जात सहकार्य करताना गावातून दिंडी 2010ला सुरुवात केलेली। तुमची स्वतःची दिंडी काढली? सगळे आमची वारकरी। तुमच्या गावाचं नाव काय म्हटलं? चित्रवड गाव। किती लोक आहेत तुमच्या दिंडीमध्ये? 100 ते 125 लोक असते आमच्या दिंडीत। काय अनुभव येतो दरवर्षी वारीला जाताना? चांगलं म्हणजे सगळ्याचं चांगलंच होतं आणि चांगलं शरीर प्रकारची चांगली सुदृढ राहते। ज्यावेळेला तुम्ही वारीला येता मग शेतीचं काम कोण बघतं? शेतीचं काम काय नाही, आम्ही सोडून देतो सगळं, जसंच्या तसं सोडून येतो? सोडून देतो, इकडे येतो सगळं विठ्ठलाच्या भरोश्यावर? विठ्ठलाच्या भरोश्यावर येतो। काय काका तुमचं नाव काय? सर्जेराव सोसे। कितवी वारी आहे तुमची? माझी 15वी। कसं वाटतं वारीला? आनंद वाटतोय। काय तुमचा अनुभव काय वारीचा? अनुभव काय नाही, एकदम शांत मन राहतंय, समाधानी राहतो आम्ही। नाव काय? महादेव पोकळे। तुम्ही सोबतचे? मी यांच्या सोबतच आहे। काय अनुभव तुमचा वारीचा? अनुभव म्हणजे वारीमध्ये आल्याच्या नंतर आनंद वाटतो। ज्ञानेश्वर महाराज इतक्या पब्लिकला सुखरूप पोहोची देत, याचा तो फारच आनंद आहे। काय वाटतं वारीला? छान वाटतंय, पाऊस पडायला, शेतकरी खुशाल झालाय, सगळे यायले काम करत। पाऊस पाण्याचा आनंद होतो का? फार आनंद होतो। त्रास होत नाही का? नाही, त्रास होत नाही, काय नाही। बरं, इतके सगळे लोक जे आहेत ते 15-20 दिवस 18 दिवस पायी चालत असतात, काही त्रास वगैरे जाणवतो? त्रास जरी झाला तर ते संध्याकाळच्याला सगळं विश्रांती होऊन जाती। किती काही झालं तर ते माऊली सगळ्याला ठीक करतो। ज्या वेळेला आषाढीला तुमचं पांडुरंगाचं दर्शन होतं त्यावेळेला काय भावना असते? दरवर्षी ज्या टायमाला आम्ही येतो तर पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊनच येतो ना, मग त्याच्यामुळं ते पांडुरंगाचा निस्ता कळस पाहिला तरी समाधान वाटतं। तुमच्या घरातच वारीची परंपरा होती आधीपासून? हा, परंपरा होती। कोण कोण करायचं? आमचे वडील करीत होते, त्याच्यानंतर आम्ही करायलो। मी त्यांच्या वडीला बरोबर यायचो। अच्छा, म्हणजे तुमची दुसरी पिढी आहे। नमस्कार काका। नमस्कार। जय हरी माऊली। नमस्कार, जय हरी। तुमचं नाव काय? राजे भाऊ राधाकिशन कदम। किती वर्षापासून करतात वारी? मी करतो 1999 पासून। गाव? गुळखंड, गुळखंड तालुका मंठा, जिल्हा जालना। काय वाटतं वारीला? खूप आनंद वाटतो, याच्यापेक्षा पुन्हा काय आनंद राहणार आहे। नमस्कार काका। नमस्कार। काय वाटतं वारीला? काय आनंद आहे, आनंद आहे? आनंद जरा आनंदाला काय पार वार त्या परमेश्वरा 25 वर्षाला ह्या वारी पाय करतो। 25 वर्ष हा, पाय दुखत नाही, काय नाही। 81 वय आहे माझं। 81 वर्षाचे आजोबा आपल्याला वारीत दिसत आहेत। आजू वारी काही त्रास वगैरे? काय त्रास नाही, काय नाही। भगवंत सगळी सांभाळून घेतोय, काय त्याची काळजी करायची। वारी नियमित करता? वारी 24 तास वारीवर आहे। इथे पंढरपूर आळंदी हो, पंढरपूर सारखी महिन्यात चालू सारखं। पांडुरंगाशिवाय काहीच नाही आमचा दुसरा विषयच नाही मला दुसरा काही। एवढ्यात आनंद आवडतो की भगवंता काय करून काय नाही, त्या भगवंता काय बघावून काय नाही, मला बरोबर वाटतो। काय अच्छा आहे, काय भगवंत आहे, काय सावली मूर्ती, ते बघितलं तर डोळ्यामोर आनंद वाटतो। दिव्यासारखी चमकती मोर परमेश्वर। काय सांगा, परमेश्वरा हे ते आनंद घेतो। बरं, बाकी लोकांना काय सांगाल जे महाराष्ट्रातले बाकी बाहेर वारी बघतायत? लय वारी आनंद सगळ्या वाटतो, लय आनंद। त्याच्या आनंदाला काळजीच नाही बाबा, काही नाही। या भगवंताने खूप दया केली, सगळ्या जगावर खूप दया केली, लय दया केली। असा भगवंत मिळणारच नाही आपल्याला। आपल्या जीवात तर वळून टाकत ते उपकार देवाचा फेटणार नाही। श्री वाचित हरिपाठ काकडा सगळं पाठ मुखपाठ आहे? मुखपाठ वाचताना येत आहे? मी अंगठ्या बाजारे मी आज सही कुठे करायचे अंगठ्या बाजारे। म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच चालतच गेलो नाही, हरिभक्तीची आवड लहानपण? आवडे बघ मी आमच्या गावातून 3 रुपये तिकीट होतं जायला, आम्हाला पंढरपूरला जायला 3 रुपये तिकीट। आता 300 रुपये तिकीट झाले, तेव्हापासून वारी चालू आहे। आईची वारी चालू आणि माझी। नमस्कार माऊली। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। कुठून आले तुम्ही? आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आलोय आहे। ही माझी सगळी माऊली आहेत, या माऊलींना घेऊन आम्ही या आळंदीमध्ये आलोय। आळंदीपासून इंद्रायणी नदीत स्नान करून तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही पायी दिंडी पुण्याहून सासवड मार्गे जेजुरी ते डायरेक्ट पंढरपूर असा आमचा 26 दिवसाचा प्रवास आहे। या प्रवास केल्यानंतर काय आहे, हे माऊली आपले ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज माऊली आपल्या मनातलं जी काय मनात ठेवायचं आणि पायी दिंडीला जायचं ते पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजे 1 वर्षात त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल। काय अनुभव काय वारीचा काय वाटतं? वारीचा अनुभव असा वाटतो
की घरात बसून अंडी घालण्यापेक्षा जगामध्ये जाऊन जग काय करतंय. आपण म्हणतोय पंढरपूर घाण आहे, घाण नाही, आम्ही जाऊन घाण करतो. पंढरपूर हे स्वच्छ आहे, विठोबाचं देवस्थान आहे, रुक्मिणी देवस्थान आहे. आपण सर्वांनी माऊली माऊली हा शब्द पाळून कुणाची चोरी करू नका, माऊलीचं दर्शन करा आणि सर्वांनी या दिंडीत सामील व्हा असं मी कनिनमठ सरपंच बोलतोय. राज्यासाठी विठ्ठलाकडे काय मागा? राज्यासाठी पाऊस ऊन वारा यातून ही सर्व माऊली जपावी, सर्वांना सुखी ठेवावं एवढीच माझी भावना आहे माऊलीकडं. नमस्कार मावशी, पहिल्यांदाच आल्या, कसं वाटतंय? हा भारी वाटतं, छान वाटते. काय अनुभव तुमचा? सगळी लोक जनता ही सगळी स्वच्छ राहावी, वागावी, आमची दिंडी चांगली अगदी व्यवस्थित घरी पोचावी. वारीला येऊन लय इतका आनंद भेटतो की ह्याच्या एवढा आनंद कुठंच नाही. हे आनंद म्हणजे अशी गगनात नाही एवढा आनंद, हे आनंद आहे. आज माझ्या 25 वाऱ्या झाल्यात. मी अजून पांडुरंग मला चालवतो, मी चालते. इतका आनंद भेटतो की ह्याच्या एवढा आनंद कुठंच नाही. बरं, काही त्रास जाणवतो वारीत? काही त्रास जाणवला तरी पण पांडुरंग मोकळं करतो. विठ्ठल 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 विठ्ठलाचं दर्शन घेतलं की जणू का आता माय बापालाच भेटलं.